नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 20 मार्च 2026 वार शुक्रवार म्हणजेच चैत्र शुक्ल द्वितीया या दिवशी स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे आणि स्वामी महाराजांचा प्रगट दिन म्हणजे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी दिवाळीपेक्षाही मोठा दिवस असतो, मोठा सण असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ प्रगट दिनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पूजा कशी करायची, कोणत्या सेवा करायच्या, स्वामींना कोणता नैवेद्य अर्पण करायचा, त्याचबरोबर ज्या स्वामी सेवेकऱ्यांनी 21/11 किंवा 7 दिवसांची स्वामी सेवा केलेली आहे त्या सेवेचं उद्यापन कशा प्रकारे करायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंचं दानधर्म करायचं आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. बघा, आपण वर्षभर स्वामी महाराजांचं नाव घेत असतो. संकट आलं की स्वामींना हाक मारतो, आनंद मिळाला की स्वामींचे आभार मानतो. पण वर्षात एक दिवस असा येतो जो प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत पवित्र आणि खास असतो. तो दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. आता यावर्षी चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजेच 26 मार्च 2026 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आलेला आहे. या दिवशी शुक्रवार आहे. स्वामी महाराज हे स्वयंभू अवतार मानले जातात, म्हणजेच त्यांनी कुणाच्याही पोटी जन्म घेतलेला नाही. म्हणून ज्या दिवशी स्वामी महाराजांनी या पृथ्वीवर अवतार धारण केला त्या दिवसाला प्रगट दिन असं म्हटलं जातं. स्वामी भक्तांसाठी हा दिवस म्हणजे एक प्रकारचा उत्सवच असतो, कारण या दिवशी भक्ती, सेवा, नामजप आणि दान यांना खूप मोठं महत्त्व आहे. आता प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला कशा प्रकारे स्वामी महाराजांची पूजा करायची आहे याबद्दल माहिती पाहू. तर प्रगट दिनाच्या दिवशी जर शक्य असेल तर सकाळी लवकर उठावं. ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्वप्रथम आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे आणि त्यानंतर आपल्या घराची साफसफाई करावी. घराच्या अंगणात सडा टाकून सुंदरशी रांगोळी काढा. घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. घराच्या मुख्य दरवाजावर हळदी कुंकवानं स्वस्तिक काढा आणि शुभलाभ देखील लिहा. अशा प्रकारे जर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपण सुशोभित केला तर नक्कीच आपल्या घराला देवत्व प्राप्त होत असतं आणि म्हणून शक्य तितकं घराची स्वच्छता करा. आता यानंतर आपल्या देवघराची जागा स्वच्छ करायची आहे. देवघरासमोर आपल्याला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. त्या चौरंगावर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्ती ठेवायची आहे आणि जर फोटो असेल तर तो फोटो आपल्याला ठेवायचा आहे. आता एक ताम्हण घ्यायचं आहे. त्या ताम्हणामध्ये जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर ती मूर्ती त्या ताम्हणामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि स्वामी महाराजांचा आपल्याला षोडशोपचारे आपल्याला पूजन स्वामी महाराजांचं करायचं आहे. आता स्वामी महाराजांचा अभिषेक करत असताना आपल्याला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे. 5 वेळा आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. 5 वेळा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आता पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर हे एकत्र करून आपल्याला स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. पंचामृतानं अभिषेक झाल्यानंतर पुन्हा आपल्याला शुद्ध पाण्याने महाराजांचा अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप करायचा आहे किंवा पुरुष सुक्तांचं तुम्ही पठण करू शकतात. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पुन्हा चौरंगावर आपल्याला स्थापित करायची आहे. आता बघा, जर शुद्ध पाण्याने तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक केला असेल स्वामी महाराजांचा तर जे अभिषेकाचं पाणी असतं ते साधं पाणी राहत नाही, ते पवित्र अभिमंत्रित तीर्थ बनत असतं. म्हणून त्या पाण्याचा थोडा भाग आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी प्यायचा आहे. प्रसाद म्हणून आपल्याला ते जे पाणी आहे अभिषेकाचं ते प्यायचं आहे. उरलेलं थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे, घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते. आता यानंतर स्वामी महाराजांची पूजा आपल्याला करायची आहे. स्वामी महाराजांना अष्टगंध आपल्याला अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाची फुले जास्त आवडतात, विशेषतः चाफ्याचं फूल. तुम्हाला जर पिवळ्या रंगाची फुले मिळाली तर ती स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे. त्यानंतर धूप, दीप आणि अगरबत्ती ओवाळायची आहे आणि मनापासून स्वामी महाराजांचं स्मरण करायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये स्वामी महाराजांनी जो काही आनंदाचा क्षण आणला किंवा जे काही सुख दिलं आहे त्याबद्दल स्वामी महाराजांचं
आपल्याला आभार मानायचे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांनी आपली निवड त्यांची सेवा करण्यासाठी केली आहे. आपल्याला स्वामी सेवेकरी म्हणून स्वामी महाराजांनी आपला स्वीकार केला आहे. याबद्दल स्वामी महाराजांचा आपल्याला आभार प्रकट करायचे आहे आणि स्वामी महाराजांना सदैव आपल्या पाठीशी, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभं राहण्यास आपल्याला आवाहन करायचं आहे, सांगायचं आहे. आता जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो फोटो सुद्धा तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसून त्या पाटावर किंवा चौरंगावर स्थापित करायचा आहे. फोटोला जर हार असेल तुमच्याकडे तर हार अर्पण करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर ते हिना अत्तर स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला लावायचं आहे. हिना अत्तर स्वामी महाराजांचं अतिशय आवडीचं अत्तर आहे. आणि यानंतर स्वामी महाराजांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता प्रगट दिनाच्या दिवशी गोड नैवेद्य दाखवणं अतिशय शुभ मानलं जातं. स्वामी महाराजांच्या आवडीचे पदार्थ या दिवशी स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकतात. स्वामी महाराजांना पुरणाची पोळी खूप आवडत असते आणि म्हणून जर तुम्हाला जमलं तर पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण करू शकतात किंवा डाळीचे लाडू, शिरा किंवा खीर सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात. डाळीचे लाडू हे स्वामी महाराजांच्या अतिशय जास्त आवडीचे लाडू आहे. बघा, जेव्हा आपण डाळीचे लाडू आपल्या हाताने बनवतो तेव्हा आपल्या हाताच्या ज्या रेषा आहेत त्या लाडूंवर उमटत असतात आणि त्या रेषा म्हणजे आपल्या भाग्याच्या रेषा असतात. आणि जेव्हा आपण असे लाडू स्वामी महाराजांना अर्पण करत असतो तेव्हा स्वामी आपल्या भक्तांचं भाग्य उजळवतात असं मानलं जातं. आणि म्हणून आपण प्रगट दिनाच्या दिवशी स्वामी महाराजांना डाळीच्या लाडूंचा नैवेद्य नक्की अर्पण करण्याचा प्रयत्न करा. आता नैवेद्य दाखवल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी स्वामी महाराजांची आरती आपल्याला न चुकता करायचीच आहे. प्रगट दिनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची आरती सकाळी आणि संध्याकाळी झालीच पाहिजे. आणि आरती करताना घरामध्ये मोठ्या आवाजात स्वामींचा जयघोष करायचा आहे, जय जयकार करायचा आहे. बघा, या दिवशी जास्तीत जास्त स्वामी नामाचा जप करणे अत्यंत शुभ मानलं जातं. शक्य असेल तितकं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा तुम्ही नामजप करायचा आहे. आता सेवा कोणत्या करायच्या तर बघा, प्रगट दिनाच्या दिवशी जास्तीत जास्त स्वामी नामाचा जप आपल्याला करायचा आहे. किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा एक पाठ करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही 16 वेळा पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करा. गणपती अथर्वशीर्षचं पठण तुम्ही करू शकतात. रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. पवमान सुक्तमचं पठण सुद्धा तुम्ही करू शकतात. गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय देखील तुम्ही पठण करू शकतात किंवा गुरुचरित्र ग्रंथाची अवतरणिका सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करू शकतात. जितकी जास्त होईल तितकी जास्त सेवा या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. कारण प्रगट दिनाच्या दिवशी केलेली कोणतीही सेवा, अगदी छोटी सेवा जरी तुम्ही केली तरी ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते. आणि म्हणून या दिवशी सर्व स्वामी सेवेकरांनी नक्कीच सेवा करण्याचा प्रयत्न करा. जर या स्वामी प्रगट दिनानिमित्त तुम्हाला कोणतीही सेवा करता आली नाही तर या प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं कमीत कमी एक पाठ करण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रगट दिनाच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसोबत स्वामी महाराजांच्या मठात किंवा केंद्रात जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. न चुकता आपल्याला ही सेवा करायचीच आहे. केंद्रात गेल्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे, स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे आहे, स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे. आता केंद्रात गेल्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाच्या वस्तू स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करायच्या आहे. आता तुम्ही केळी घेऊन जाऊ शकतात किंवा बुंदीचे लाडू किंवा पिवळ्या रंगाचे पेढे सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात आणि तिथे सर्वांना ते पेढे आपल्याला प्रसाद म्हणून द्यायचे आहे. बघा, स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणून विशेषतः अन्नदान करणे अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. अन्नदाना इतकं पवित्र दान, श्रेष्ठ दान कोणतंही नाही. म्हणून तुम्ही गरीब व्यक्तींना जेवण देऊ शकतात. मठामध्ये तुम्ही तुमच्या यथाशक्ती काही पैसे दान करू शकतात किंवा गरजू लोकांना फळे किंवा अन्नधान्य किंवा कोणत्याही त्यांच्या गरजेच्या वस्तू दान म्हणून देऊ शकतात. असं म्हणतात की आपण केलेलं कोणतंही दान हे आपल्याला 10 पट पुण्यप्राप्ती करून देत असतं. आणि म्हणून स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला न चुकता दान धर्म करायचा आहे. स्वामी महाराजांना आपल्याकडून सोनं चांदी किंवा कोणत्याही प्रकारच्या वस्तू नको आहे. त्यांना हवी असते ती फक्त आपली श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा. आणि म्हणून या स्वामी प्रगट दिनानिमित्त तुम्हाला जितकी जास्त सेवा करता येईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या स्वामी सेवेकरांनी 11, 21 किंवा 7 दिवसांची स्वामी
चरित्र सारामृत ग्रंथाची सेवा केलेली असेल, त्या सेवेचं उद्यापन कशा प्रकारे करायचं, तर तुम्ही स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या यथाशक्ती जो नैवेद्य बनवता येईल तो नैवेद्य बनवायचा आहे. तुम्ही पुरणाची पोळी देखील बनवू शकतात. पंचपक्वान्नाचा नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे आणि स्वामी महाराजांना तो नैवेद्य अर्पण करायचा आहे, दाखवायचा आहे. शक्य झालं तर गाईला तुम्हाला नैवेद्य द्यायचा आहे. कुत्र्याला एक छोटीशी पोळी तुम्हाला खाऊ घालायची आहे. अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने या पारायणाचं किंवा सेवेचं उद्यापन असतं आणि आपल्याला करायचं आहे. नाही शक्य झालं तर तुम्ही काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य करून, एखादी गोडाधोडाची वस्तू करून स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे की माझ्या 21 दिवसाच्या, 11 दिवसाच्या किंवा 7 दिवसांच्या सेवेचं आज उद्यापन आहे. हा जो प्रसाद मी तुम्हाला अर्पण केला आहे, नैवेद्य अर्पण केला, तो प्रसाद तुम्ही ग्रहण करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आम्हा सर्वांवर राहू द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखाद्या विवाहित जोडप्याला देखील जेवण या दिवशी देऊ शकता. नाहीच शक्य झालं तर तुम्ही अतिशय साधे सोपेपणाने या सेवेचं उद्यापन करू शकतात. जर शक्य असेल तर तुम्ही मठामध्ये किंवा केंद्रात जाऊन तेथे दानपेटीमध्ये पैसे दान करू शकतात किंवा काही शिदा तुम्ही तेथे मंदिरामध्ये नेऊन देऊ शकता. तुम्हाला जशा प्रकारे जमेल ते तुम्ही करायचं आहे. स्वामी प्रगट दिनानिमित्त आपण जी सेवा केली तिचं काही सागर संगीत असं उद्यापन नसतं. अतिशय साधे सोपेपणाने आपल्याला उद्यापन करायचं असतं. स्वामी प्रगट दिनानिमित्त स्वामींचं नाम जपा, सेवा करा, दान करा आणि स्वामींची कृपा आपल्या आयुष्यात अनुभवण्याचा प्रयत्न करा. स्वामींप्रती आपल्या मनामध्ये जी काही कृतज्ञता आहे ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे स्वामी प्रगट दिन असतो आणि म्हणून या प्रगट दिनाच्या दिवशी अतिशय साधे सोपेपणाने आपल्याला पूजा करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.